नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या चॅनलवरती। खूप दिवसांनी मी हा ब्लॉग टाकते आणि आज वटपौर्णिमा आहे। ही वटपौर्णिमा माझी पहिलीच वटपौर्णिमा आहे, त्यासाठी मी तयार होऊन आले आहे सानेजवळ। तर ह्या टाईमला मी गावी होतो, सो त्यामुळे आम्ही गावीच साजरी करणार आहे वटपौर्णिमा। तर मम्मी आणि मी सगळी तयारी करून आलो आहे सानेजवळ। खूप साऱ्या जणी आल्या आहेत सानेजवळ आणि त्या वडाच्या पूजा करतात, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ थांबलेलो। त्याच्यानंतर मम्मीने पूजाला सुरुवात केली। तिची पूजा झाल्यानंतर मी सुद्धा पूजा करून घेतली। तर मी पहिल्यांदाच ही पूजा करत होती, त्यामुळे मम्मी मला सांगत होती की कशा प्रकारे ही पूजा करायची असते। तर तुम्ही पण पहा मी पूजा कशी केली आणि कशी गडबड चालू होती ती। पानाचा वेढा ठेवतो। या तिकडून बाई तुझा झाला कुठे गेली हे ठेव ना त्याच्यावर ठेव। हळद तुमचा हवा पिंपलाला घाल। हळद तुमच्या घातलीस त्याला सुपारीला हळद तुमच्या ताकद। सगळ्या जणी वडाला दोरे बांधून उभ्या होत्या आणि खूप घाई होत होती माझी मग पूजा करताना, कारण त्यांना फेरे मारायचे होते। सगळ्यांनी लाईन लावून थांबलेल्या। सो मी पूजा केली फटाफट आणि मग बाकी सगळ्यांनी त्यांचे फेरे मारून घेतले वडाला। त्यानंतर आम्ही पिंपळाकडे सुद्धा पूजा केली। त्याच्यानंतर मग आम्ही वडाला फेरे मारून घेतले आणि नंतर पिंपळाला सुद्धा फेरे मारून घेतले। तर शुभम नाही आहे आतापर्यंत, कारण तो गेलाय ऑफिसच्या कामासाठी बाहेर। तर शुभम आल्यानंतर मग त्याच्यासोबत पण आम्ही वडाजवळ पूजा केली आणि नंतर मग त्याला मी वाण सुद्धा दिलं। सो असा होता हा आमचा वटपौर्णिमेचा दिवस। तर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर ब्लॉगला आमच्या नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर ह्या मुलांची ते वाणांवरती पैसे ठेवतात ते घेण्यासाठी गडबड होती आणि असे हे सगळ्यांचे वाण होते, खूप सगळे छान सजवून आणलेले। आणि माझा लूक कसा वाटला तेही तुम्ही मला सांगा। मी मेकअप स्वतःच केला आहे आणि हेअरस्टाईल लेनने केली आहे। तर हा वटपौर्णिमेसाठी मी एकदम सिंपल लूक केलेला। त्यानंतर शुभम आल्यावर मी त्याची ओवाळणी केली आणि मग त्याला वाण दिलं। तर असा होता आमचा आजचा दिवस। ॲक्च्युली मी हे व्हिडिओ ब्लॉगसाठी शूट नव्हते केले, हे व्हिडिओ आम्ही असेच सहज शूट केलेले, पण म्हटलं केले थोडेसे व्हिडिओ आहेत तर मग ब्लॉग बनवूया। सो ते तुमच्यासोबत शेअर केलेत। तर जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे काही फोटो आहेत त्या दिवशीचे। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। बाय।